आत्ता वाजलेले आहेत 9:45. तर आत्ता मी चाललेलो आहे दुकान उघडायला. तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर बघूया काय होतंय ते आज. तर दुकानात बसणार आहे. दुकानात बसायला कोण नाही, तर बघूया काय होते तुम्हाला सांगतो मी. आता आपण आहे दुकानातच. आत्ता वाजलेले आहेत 2:30. तर आपल्यासाठी भेटायला आलेले आहेत विपुल भैया, पै गौरव भैया आलेले आहेत. तर आता आपण घरी जेवायला गेलो नाही, तर आपल्याला जेवायला घरी सोडायला कोण नाही. तर विपुल भैया काय म्हणतात बघा ह्या गोष्टीवर. स्वराज भैया, तर पै भैया फॉलो शेअर सबस्क्राईब. तर पै भैया आपल्याला म्हणतात लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करा. तर आपल्या चॅनलला लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करा. तर धन्यवाद. भेटूया मग काय काय होतं ते पुढं. आता आलेले आहेत 2:30. तर तुम्हाला दिसतच असेल. तर मी घरी काय अजून तर काय जेवायला गेलो नाही, तर मला जेवाय सोडायला कोण नाही. तर आत्ता आपल्यापाशी बसायला शंभू आलेला आहे दुकानात, आणि हा आहे निलेश. तर बघूया मग काय होतंय पुढं. तर कंटेंट घ्यायला आत्ता आपण बाहेरच गेलो नाही, तर बघू दुपार नंतर जाणार आहे 4-5 वाजता बाहेर. शंभूला फोन करून वगैरे कुठं तर जाईल, तर सांगतोच तुम्हाला काय होतंय ते. मला आपल्या समोर दिसतच असेल, आपल्या गणपतीचं नवीन मंदिर तयार होत आहे. तर 5 आणि 6 तारखेला मूर्ती प्राण प्रतिष्ठान आहे 5 तारखेला, आणि 6 तारखेला सगळ्यांना जेवण आहे. तर चला तर मग बघूया आतनं मंदिर कसं आहे, तुम्हाला दाखवतोच मी. तर आपण चाललेलो आहे मंदिरात. तर इथं दिसतच असेल समोर तुम्हाला काचत. तर आपला गणपती मोठा आहे ना, इथं बसणार आहे. आणि अजून एक लहान मूर्ती येणार आहे, ती प्राण प्रतिष्ठानची बारकी, ती सिल्वर कलर मधली. तर दिसतच असेल तुम्हाला मंदिराचं काम पूर्णपणे झालेलं आहे. लाईटिंग टाकायची चालू आहे. तर इथं गणपती बसणार आहे आपला, तुम्हाला दिसतच असेल. तर दोन्ही साईडला विंडो केलेल्या आहेत मोठ्या मोठ्या डोर टाईप काचच्या. पाठीमाग गणपतीचं ऑफिस होणार आहे, मोठा हॉल आहे हा. तर दिसतच असेल हा मोठा हॉल. तर काय काम वगैरे लागलं तर हा आपण यूज करू शकतो. अजून बऱ्यापैकी काम चालू आहे मंदिराचं. तुम्हाला दिसतच असेल आपल्या पाठीमागं मंदिर आहे, मंदिराचं कळस आहे. तर हे आहे मंदिर आपलं. 5 व 6 तारखेला प्राणप्रतिष्ठान व मूर्तीपूजन हे सगळं ठेवलेलं आहे आपण. तर हे आहे आपल्या समोरचं महादेवाचं मंदिर. ह्या महादेवाच्या मंदिरा शेजारी आपलं गणपतीचं मंदिर आहे. तर हे सगळ्या मंडळाची स्वप्नपूर्ती होती, म्हणजे ती साक्षात आता पण कंप्लीट होईल आपली. तर बघूया मग काय होतं तुम्हाला सांगतोच. तर आज सगळे गेलेले आहेत पुण्याला मूर्ती आणायला. आदी गणेशची कशी मूर्ती आहे मार्बलमध्ये, तशी आपली 1.5 फुटाची 1.25 फुटाची मूर्ती आहे. ते आपण प्राणप्रतिष्ठा करणार आहे. आणि तो आपला चौकातला तुम्हाला दाखवलेला ते लाल गणपती आहे, तर आपण तो मांडणार आहे. पण तो दगडूशेठ सारखा असणार आहे वरती. तर जेव्हा म्हणाल तेव्हा आपण तो गणपती बाहेर काढणार आहे. फक्त तो तर 10 दिवसाला मिरवणुकीला. तर बघूया मग काय होतं ते तुम्हाला सांगतो. अजून मला 5 व 6 तारखेला आपण खूप बिझी असणार आहे, तर तुम्हाला त्या दिवशी पण ब्लॉग काढायला दिसणारच आहे. तर बघूया काय होते तर ह्या गोष्टीवर. हा आहे तो गणपती. आपण तिकडे आता नवीन मंदिर केलेलं आहे. तर आपल्या मंडळाचं नाव आहे शिवरत्न गणेश उत्सव मंडळ व सेवा 22 ट्रस्ट, विजय चौक, अकोला. आपण आलेलो आहे घरी. तर पजूदादाने स्ट्रॉबेरी आणलेली आहे, तर आपण स्ट्रॉबेरी खाऊ. तर बघूया पुढे काय होते, तर मग दाखवतो तुम्हाला. तर दिसतच आहे पुण्यावरनं आपली मूर्ती आलेली आहे. तर आता ती मूर्ती झाकून घेतलेली आहे भगव्या कपड्यानं. तर ते झाकायचा प्रयत्न चालू आहे तांदळानं. तर सगळे तांदळानं मूर्ती झाकत आहे. तुम्हाला दिसतच असेल समोर तांदूळ आहे, तर ते झाकून घेत आहेत. तर चला तर बघूया फाडे काय होते तर अजून. तर ही आहे भगव्या कपड्यात झाकलेली मूर्ती, तुम्हाला दिसतच आहे. तर बघूया पुढे काय होते तर. तर आत्ता तुम्हाला दिसतच असेल.
तर ते स्वस्तिक काढलेलं आहे. स्वस्तिकावर ठेवतात ते कळस आहे वरचा. तर कळस सुद्धा झाकलेला आहे. तुम्हाला 5 तारखेलाच दिसेल कळस स्थापना आहे तेव्हा. तर हे छोटे छोटे कळस तुम्हाला दिसतील. तर चला तर पुढे पुढे बघूया आता काय होतं ते दिसतच असेल तुम्हाला. 5 आणि 6 तारखेचं गणपती मंडळाचं प्राणप्रतिष्ठानचं नियोजन चालू आहे. तर सगळे आलेले आहेत तिथं. तर आपण पण आहे. तर अजून तर जेवायला गेलो नाही. तर बघूया काय होतं. तर अजून सांगतोच तुम्हाला. तर तुम्हाला दिसतच असतील 10 वाजलेले आहेत. तर आत्ता आपण 10 वाजता जेवायला आलेलो आहे. तर जेवून मी चालायला जाणार आहे. बघूच तर काय होते. तर सांगतोच तुम्हाला अजून काय घडलं तर. मला दिसतच आहे 11 वाजलेले आहेत 11. तर आपण चालून आलेलो आहे. तर बघूया पुढे काय होतं. तर आत्ता आपण चाललेलो आहे दुकानपाशी. 11 वाजलेले आहेत 11:30. आत्ता आपण फिरून आलेलो आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करत आहे. तर आपल्याला ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.